मित्रहो, राजकारणामध्ये जशी निष्ठा शिल्लक राहिलेली नाही तसा विश्वास सुद्धा गुदमरून गेलेला आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतले 6 खासदार एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्षानं फोडले. आता 14 आमदार सुद्धा गद्दारीच्या दिशेने वाटचाल करीत असल्याच्या बातम्या रोज येऊ लागल्या आहेत. कोण आहेत हे आमदार आणि ते खरंच गद्दारी करणार का, असा प्रश्न सध्या अनेकांना पडलेला आहे. पण सध्याच्या अविश्वासाच्या राजकारणामध्ये अशा चर्चावर देखील विश्वास ठेवावा लागतो. उद्धव ठाकरे यांचे 9 पैकी 6 खासदार फुटतील असं कोणालाही वाटलेलं नव्हतं. त्यातल्या त्या धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, हे ओमराजे निंबाळकर उद्धव ठाकरे यांना धोका देतील असं कधीही कोणाला कल्पनेत सुद्धा वाटलेलं नव्हतं, पण ते सुद्धा घडलं. त्यामुळं आता 14 आमदार फुटणार असल्याच्या बातम्यांनाही बळकटी येते. बरं, हा विषय आता काही फक्त चर्चेपुरता उरलेला नाही. फोडाफोडीच्या हालचालीसाठी सगळ्या जे काही घटना घडवल्या जातात किंवा जी काही गुप्तता बाळगली जाते हे सगळं आहे. आजही त्याचा प्रयत्न सुरूच आहे. पण शिंदे गटातलेच नेते फोडाफोडीच्या कारस्थानाबद्दल उघडपणे आणि जाहीरपणे सुद्धा बोलू लागलेले आहेत. त्यामुळं ही शक्यता आता अधिक बळावलेली आहे. ठाकरे शिवसेनेचे 14 आमदार एकनाथ शिंदे यांना गुप्तपणे भेटलेले आहेत अशी एक बातमी बाहेर आलेलीच आहे. आता तर खुद्द आरोग्यमंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दुजोरा दिलेला आहे. येणाऱ्या काळात अनेक लोकप्रतिनिधी शिंदे गटात येतील असा दावा या आंबेडकर यांनी केलेला आहे. उद्धव ठाकरे यांनी बोलवलेल्या आमदारांच्या बैठकीला 4 आमदार गैरहजर होते बघा. आणि 4 आमदारांनी एकनाथ शिंदे यांची गुप्त भेटही घेतलेली आहे आणि त्यांनी आपल्या सोबत 12 आमदार असल्याचा दावा केलेला आहे. अशी कुजबूज सुद्धा आता सुरू झालेली आहे. ऑपरेशन टायगरच्या दुसऱ्या अंकाला लवकरच सुरुवात होईल असे संकेत खुद्द एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहेत. आता या दुसऱ्या अंकात उद्धव ठाकरे यांचे 14 ते 16 आमदार फोडले जाणार आहेत आणि त्यासाठी पडद्याआडून सगळी सूत्र ही हलताना दिसू लागलेली आहेत. एकनाथ शिंदे यांना गुप्तपणे भेटलेल्या त्या 4 आमदारांनी एकनाथ शिंदे यांना खात्री दिलेली आहे म्हणे आपल्यासोबत आणखी 12 आमदार शिंदे गटात येण्याला तयार आहेत. याची खात्री सुद्धा या आमदारांनी एकनाथ शिंदे यांना दिल्याचं सांगितलं जात आहे. शिवाय गेल्या 2-3 महिन्यामध्ये या सगळ्या आमदारांची मोठ बांधू येत्या 2-3 महिन्यामध्येच असं आश्वासन सुद्धा या 4 आमदारांनी एकनाथ शिंदे यांना दिलं आहे असं सांगितलं जात आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मिळून आत्ताच कुठं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 6 खासदार फोडलेले आहेत. त्यामुळं राज्यभरामध्ये संतप्त आहे. फोडाफोडीच्या या राजकारणाचा तिरस्कार लोकांमध्ये पाहायला मिळतो आहे. मनामध्ये असा खच्चून तिरस्कार भरला आहे लोकांचा राजकारणाबाबत. या घाणेरड्या राजकारणावर सामान्य लोक सुद्धा आता सडकून टीका करू लागलेले आहेत. खासदार आत्ताच फोडलेले आहेत आणि लगेचच आता आमदार फोडले तर जनतेमध्ये असलेल्या असंतोषाचा भडका अधिक उडेल. लोकांच्या रोषाचा सामना करावा लागेल. त्यामुळं 2-3 महिने तरी हे ऑपरेशन करायला नको आहे अशी भूमिकाही मांडली गेली असल्याचं समोर येत आहे. उद्धव ठाकरे यांचे 6 खासदार कसे फुटले, कशा पद्धतीने गुप्त भेटी होत राहिल्या, याचा सगळा तपशील तसा गुप्तपणे ठेवला जात आहे. तशीच गुप्तता आमदाराच्या बाबतीत देखील ठेवली जात आहे. शिंदे गटातील नेते मात्र संभाव्य ऑपरेशनला जाहीरपणे दुजोरा देत आहेत. उद्धव ठाकरे शिवसेनेचे 14 आमदार लवकरच शिंदे गटामध्ये दाखल होतील असं शिंदे गटाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सुद्धा जाहीरपणे सांगितलेलं आहे. एकनाथ शिंदे यांनी दाढीवर हात फिरवला की टायगर सक्सेस होतो असं सांगत त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला खिंडार पाडण्याचा थेट इशारा दिलेला आहे. त्यामुळं महाराष्ट्राचं राजकारण सर्वात मोठ्या धक्क्याच्या वळणावर उभं असल्याचं आज तरी दिसतं. दुसऱ्यांची पोरं मांडीवर घ्यायची आणि ती आपलीच आहेत असं भासवायचं,
हेच आणि हेच राजकारण भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाचं बनलेलं आहे आता. मित्रो, अशा राजकारणाबद्दल तुम्ही काय म्हणाल ते मात्र जरूर सांगा. आणि हो, जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, ही एक अपेक्षा तर आहेच. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.